2 मुलं आली आणि गाडी त्यांची थांबवली, स्प्लेंडरवर आले होते ते, आणि त्यांनी विचारलं की हो का नाही सांग. म्हणजे त्यांचा प्रश्न असा होता, हो का नाही सांग. माझं झालं काय, हो का नाही सांग काय, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हो का नाही सांग. माझं झालं की चप्पल काढून मारेन तुला. मी तिथे लिटरली स्वतःहून कानाखाली मारली होती त्याला, आणि त्याला ऑब्विस म्हणजे डेंजर, त्याला खूप घाण लागली होती ती कानाखाली. माझं असं काही नाहीये, कसाही असला तरी चालेल, फक्त माझी त्याच्यासोबत खूप छान वाईब मॅच झाली पाहिजे. म्हणजे आम्ही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल असलो पाहिजे, आणि त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, मी पण त्याची काळजी घेतली पाहिजे. येस, मला माझी वाईब मॅच झाली ना की डन, तो पोरगा डन. की आपण जो मुलगा निवडतो तर त्याच्यासोबत आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं असतं, आणि मग ते म्हणजे मी ह्या थिंकिंगची आहे की जर आपल्याला त्या माणसासोबत राहायची इच्छा नाहीये आणि म्हणजे आहे पण ती कधीतरी संपणार आहे, तर मग अशा हे सगळ्यामध्ये अडकण्यापेक्षा आपल्याला जसा हवाय तसा मुलगा निवडायचा आणि त्याच्यासोबत आयुष्य काढायचं, पूर्ण म्हातारपण काढायचं आणि मस्त जगायचं, सगळं त्याच्यासोबतच एक्सप्लोर करायचं. मी हा काइंड ऑफ न्यूट्रल आहे की जरी तुझी आणि माझी भांडणं झाली आहेत पण आपण परत समोरासमोर आले तरी मी स्वतःहून बोलेन तुझ्याशी. निक म्हणा, मी, रितेश, अंकिता असो, आम्हाला खूप लहान वयात हे सगळं मिळतं. आमचं नशीब ऑब्व्हियसली, आम्ही जन्मताच खूप चांगलं नशीब घेऊन जन्मलोय, त्यामुळे आम्हाला हे लहान वयात एवढं सगळं मिळतंय आणि आम्ही घरच्यांचे स्वप्न पूर्ण करतोय. काही लोक असतात, आणि एवढं जेवढं आपण म्हणतो की आम्ही खूप स्ट्रगल केलंय किंवा करतोय, तेवढं स्ट्रगल तर आम्ही पाहिलेलं नाहीये. स्ट्रगल मेन म्हणजे काय असतं हे तर आम्ही पाहिलेलंच नाही. ऑब्व्हियसली आमचं जे काही चालू आहे ते सगळं नशिबावर चालू आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया डॉक मराठीवर. नखरेवाली गाणं सध्या गाजते आणि माझ्यासोबत आपल्या सगळ्यांची लाडकी नखरेवाली अनुश्री आहे. कशी आहेस? खूप मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. बाय द वे खूप 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 शुभेच्छा तुला, कारण की आपलं गाणं 22व्या नंबरवर आलंय जगामध्ये, आणि ते पण. सो काय केलं यार सेलिब्रेशन? तू काय केलंस? मी सध्या तरी काही सेलिब्रेशन नाहीये, आणि जेव्हा गाणं रिलीज झालं होतं तेव्हा आम्ही खूप छान सेलिब्रेट केलं होतं पूर्ण दादाच्या टीम सोबत. आता बघूया, त्याचं काहीतरी टार्गेट असेल, प्रशांत दादाचं काहीतरी टार्गेट असेल की 50 मिलियन क्रॉस झाल्यावरती आपण सेलिब्रेट करायचं किंवा 100 मिलियन झाल्यानंतर आपण सेलिब्रेट करायचं, असं काहीतरी ठरलेलं असेल तर ते सगळं त्याच्या काय म्हणते सूत्र तिथून हलतात. त्यामुळे आमचं पर्सनली तर असं काही सेलिब्रेशन झालेलं नाही अजून. पण गाण्यातनं आपल्याला गावरान फील येतोय, म्हणतो ना आपण असं गावच्या मुली छान आणि तिथलं वातावरण. तर मला विचारायचं, तुझं गाव कुठलं आहे आणि अनुश्री मूळची कुठली आहे? बेसिकली मी मूळची आहे कराडची, पाटण, आणि माझं जन्मापासून टिल आता 19 वर्ष, म्हणजे आता मी 20 वर्षाची, पण 19 वर्ष मी वाईमध्ये राहिलेली आहे. आणि वाई म्हणजे एक छोटंसं टाउन आहे, खूप सुंदर गाव आहे, एक छोटंसं, आणि माझं तिथे बालपण झालंय. म्हणजे मी लिटरली मला स्वतःला मी ब्लेस समजते की तिथे गणपती बाप्पा आहे आणि त्यांचं म्हणजे खूप मोठं मंदिर आहे, सगळ्यांनाच माहित असेल. अशा ठिकाणी माझा जन्म झाला आणि मी तिथे माझ्या वयाची 19 वर्ष घालवली. सो खूप छान मुवमेंट्स आहेत माझ्या तिथल्या. अरे या गावामध्ये आम्ही पाहिलंय की तू मस्त मस्त काहीतरी शेणाने सारवण करताय तुम्ही मुली, किंवा तुम्ही शेण कालवताय, झाडावरच्या चिंचा काय खाताय, म्हणजे जवळपास गावी जी मजा केली जाते सगळीचे सगळे तुम्ही गाण्यातनं अनुभवले शूट करताना. मला तुला विचारायचं, खरोखर गावची ही जी कामं आहेत तुला येतात का? नाही, मी लिटरली कधीच हे सगळं केलेलं नाहीये, कारण जेव्हा आपण गावी असतो तर बेसिकली माझं गाव म्हणजे वाईमध्ये प्रॉपर गाव नाहीये, ते एक टाउन आहे, सिटी सुद्धा आहे, आणि जे बाजूचा परिसर आहे तो गावाचा आहे. पण आम्ही प्रॉपर सिटीमध्ये मेन मार्केटमध्येच राहत होतो. आणि ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे चिंचा काढणं किंवा कुठे शेतात जाऊन कैऱ्या चोरून खाणं किंवा वॉटेवर ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आपण फ्रेंड्स मध्ये करतो. आणि माझे असे कधीच फ्रेंड्स झाले नाही. म्हणजे लहानपणी एकतर आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तिथे सगळे तर माझ्यापेक्षा मोठे आणि सगळे तर खूप छोटे छोटे असे होते. तर त्यामुळे मला असं कधी भेटलंच नाही की एक जवळची जे फ्रेंड्स लोक असतात आणि उगाच टवाळक्या करत फिरायचं वगैरे, असं कधी झालंच नाही. तर त्यामुळे हे सगळं तर मी केलेलं नाहीये. पण मला सीन साठी हे सगळं करायला खूप आवडतं, कारण मी जे जगले नाहीये ते मग मी तिथे सीन मध्ये जगते की मग ते शेण सारवणे, त्यात पण एक मजा असते, काहीतरी युनिकनेस असतो, काहीतरी नवीन करायला मिळतं आणि ते मला
फार आवडतं. बरं, आता आपल्या गाण्यामध्ये जवळपास अपेक्षा मांडल्यात की मराठमोळा, थोडासा साधा भोळा. तर ह्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत या त्या गावातल्या मुलीच्या आहेत, बरोबर. पण अनुश्रीच्या कशा अपेक्षा आहेत, किंवा तिने लिस्ट काढली आहे का एखादी की असा तसा, किंवा एक असतं ना आपल्याला लोक खूप म्हणतात की मुलींची लिस्ट फार मोठी असते, कसा नवरा हवा यासाठी, आणि तुझ्याकडे तर गाणं आहे अख्खं, पण तरी अनुश्रीला कसा हवाय? नाही, माझं असं काही नाहीये, कसाही असला तरी चालेल, फक्त माझी त्याच्यासोबत खूप छान वाईब मॅच झाली पाहिजे. गाण्यात आपल्या आहे ओळख तशी. येस, म्हणजे आम्ही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल असलो पाहिजे आणि त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, मी पण त्याची काळजी घेतली पाहिजे. मला जास्तीत जास्त मॅटर करतं की आमची वाईब कशी आहे. येस, मला माझी वाईब मॅच झाली ना की डन, तो पोरगा डन. बरं, युजली ना मुलांना जेव्हा विचारतो ना आपण की तुमच्या काय अपेक्षा आहेत, त्यावेळेला मुलं सांगतात मुलगी असली तरी चालेल, फक्त बाकी काही अपेक्षा नाहीये. पण आपल्या मुलींची ऑफकोर्स लिस्ट असते, आणि मग कुठेतरी अशी कंप्लेंट असते, काय यार मुली तुम्ही एवढ्या अपेक्षा ठेवून ठेवता. जर तुला जस्टिफाय करायचं असेल हे की हा आमच्या आहेत एवढ्या अपेक्षा, पण त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे, तर ते कारण काय असेल, का बरं आपल्या मुलींच्या इतक्या अपेक्षा असतात होणाऱ्या? मला असं वाटतं की आपण जो मुलगा निवडतो तर त्याच्यासोबत आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं असतं, आणि मग ते म्हणजे मी ह्या थिंकिंगची आहे की पुढे जाऊन आता खूप केसेस अशा आहेत की लग्नानंतर सुद्धा डायव्होर्स होतो, किंवा बाळ झाल्यानंतर सुद्धा ते लोक सेपरेट राहायचा विचार करतात. जर आपल्याला त्या माणसासोबत राहायची इच्छा नाहीये आणि म्हणजे आहे पण ती कधीतरी संपणार आहे, तर मग अशा हे सगळ्यामध्ये अडकण्यापेक्षा आपल्याला जसा हवाय तसा मुलगा निवडायचा आणि त्याच्यासोबत आयुष्य काढायचं, पूर्ण म्हातारपण काढायचं आणि मस्त जगायचं, सगळं त्याच्यासोबतच एक्सप्लोर करायचं. म्हणजे निर्णय चुकायला नको. येस, निर्णय चुकायला नको, त्यामुळे आमच्या एवढ्या अपेक्षा असतात. बरं, ज्या वेळेला या गाण्यामध्ये वगैरे असं आम्ही दिसतो छान नऊवारी, किंवा काय म्हणतो आपण असा चुडा घातलाय हातामध्ये, जवळपास म्हणतात ना की असं गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखं जे काही दिसत तेव्हा हे जेव्हा घरी दाखवतात व्हिडिओ, तेव्हा घरी लग्नाचे विषय निघतात का? काय वेळ आटपायचा आता 2-3 वर्षांनी काय? लिटरली मी आत्ताशी फक्त 20 वर्षाची आहे, तर त्यामुळे माझ्या आईचं तर असं काही नाहीये की हा मग बघितलं की हा आता आपण करून घेऊयात, नाही असं काहीच नाहीये. माझ्या आईला माहितीये की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये अजून भरपूर काम करायचंय, मला अजून हे काहीच केलेलं नाहीये. मला अजून माझी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत, ती सगळी पूर्ण करायची आहेत, आणि त्यासाठी आईला माहितीये की मला वेळ लागणार आहे, जवळपास अजून 4-5 वर्ष किंवा 5-6 वर्ष जे काय असेल ते मी आईला ऑलरेडी सांगितलेलं आहे की एवढे वर्ष नाही करायचंय. त्यामुळे तिचं असं काही नसतं, ती बघून खुश होते की छान. पण बरीचशी मुलं आहेत यार जी तुला फॉलो करतात आणि त्यांची क्रश आहेस तू, किंवा त्यांना खूप आवडते. मुलांचं असं असतं, किंवा आता पण माझ्या मित्रांना जेव्हा कळेल तुझा इंटरव्ह्यू केलाय तेव्हा त्यांचं पण असं होईल की बापरे, त्यांना खूप फोमो होईल. सो तुला येतात का मुलांचे असे प्रपोजेस, आणि तू कशी हँडल करतेस? आणि जेव्हाही कुठल्याही ऍक्ट्रेसला किंवा कुठल्याही सेलिब्रिटींना विचारते की तुम्हाला येतात, तेव्हा प्रत्येकाची किती ट्रिक असते. आम्ही रीड करतो पण आम्ही रिप्लाय नाही देत, किंवा आम्ही उघडूनच बघत नाही मेसेजेस. तसं तुझं काय आहे की तुला येतात प्रपोजेस? मला असं वाटतं की म्हणजे मला जे प्रपोजेस येतात ते एकतर जे माझ्या ओळखीतले लोक आहेत किंवा ज्यांच्याशी माझं बॉन्डिंग आहे, बोलतीये मी, अशाच लोकांचे येतात. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमची जी फ्रेंडशिप आहे किंवा जे आम्ही म्हणजे एक म्हणतो ना आपण की आता तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस किंवा तू मित्र आहेस माझा, आणि मला कधी गरज लागली मी तुला कॉल करणार की ऐकणार आहे असं. सो हे जे असतं ना, तर मला असं वाटतं ह्या प्रेमाच्या प्रपोजेसच्या नाही म्हणण्याच्या भानगडींमध्ये ना ते एक मैत्री कुठेतरी हरवून जाते. सो मी त्या गोष्टी तशा हँडल करते की ओके तुला माझ्याबद्दल वाटतं ठीक आहे, पण मला असं वाटतं की वेळ जाऊ दे, ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही का आपल्या मैत्रीवर याचा परिणाम व्हायला नको, त्यामुळे ह्या सगळं आपण नॉर्मली घेऊयात आणि जसं आधी बॉन्डिंग होता तसंच ठेवूयात आणि छान राहूयात. सो माझा कॉल हा असतो, मी नाही असं करत की मी बघतच नाही किंवा डायरेक्ट मी नाही म्हणून टाकते, किंवा म्हणजे नाहीच म्हणते मी ऑब्व्हियसली, पण चांगल्या पद्धतीने समजून घेते की आपलं फ्रेंडशिप खराब होऊ नये. हा हे एक चांगलं आहे की म्हणजे समोरच्याला हर्ट होणार नाही आणि आपली मैत्री पण टिकून. बरं, कसं असतं की कमेंट्स येतात छान आणि असं तसं, पण बऱ्याचदा जसं की आम्हाला दिसतं की तुमची जी लाईफ आहे ती एक्सपोज आहे खूप जास्त, कारण की ग्लॅमर तर आहे, फॉलोअर्स मिळतात, सगळं मिळतं, सगळं छान आहे, पण कुठेतरी एक ड्रॉबॅक असतो की लोक वाटेल तसं बोलू शकतात तुमच्या लाईफवरती आणि हक्क नसताना बोलू शकतात. ही खूप वाईट गोष्ट आहे. सो याला कसं टॅकल करतेस? कारण मला आता कळलं की तू खूप लहान आहेस आणि या लहान वयामध्ये हे सगळं टॅकल करणं खरंच खूप कठीण आहे, कारण की एक बॅड कमेंट आली तरी
पर्सनली आम्हाला वाईट वाटतं जेव्हा आमच्यावर येते तेव्हा. तुम्हाला तर 100 कमेंट चांगले असतील तर त्यातला मॅक्झिमम थोड्याफार तरी असतील हाताच्या बोटांमध्ये. मी जेव्हा काहीच काम करत नव्हते, म्हणजे जेव्हा मी शाळा वेबसिरीज मधून ऍक्च्युली फेमस झाले आणि तेव्हा तर मी लिटरली माझी फक्त 10वी कंप्लीट केली होती. सो मी तेव्हा ज्या टीम मध्ये होते त्या लोकांनी मला मॅनेज असं केलं होतं, माझ्यामध्ये अशा गोष्टी त्यांनी तेव्हा टाकल्या की तेव्हापासूनच मला ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडणंच बंद झालं. लिटरली म्हणजे मी हा काइंड ऑफ न्यूट्रल आहे की जरी तुझी आणि माझी भांडणं झाली आहेत पण आपण परत समोरासमोर आले तरी मी स्वतःहून बोलेन तुझ्याशी. सो मी हा काइंड ऑफ न्यूट्रल आहे की मी ते जे काही बोलणं आहे किंवा लोक काय बोलतात हे धरून बसत नाही. माझं असं होतं की प्रत्येकाचे थॉट्स असतात, प्रत्येकाचा वेगवेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. आपण सुद्धा कधीतरी असं म्हणतोच की अरे नाही हे नव्हतं करायला पाहिजे तिने किंवा हे केलंय छान केलंय. आपण सुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत मतं मांडतो. सो ती त्यांची मतं असतात, ते बाहेर नाही कमेंट्स मध्ये मांडतात आणि मला असं वाटतं त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, ते काही बोलतात. फरक पाडायचा पाडून घ्यायचा नाही पाडून घ्यायचा हे आपल्यावर आहे. आणि मी जर मला पुढे जायचंय तर मला ह्या गोष्टींचा फरक नाही पडला पाहिजे. सो मी ह्या विचारांनी मी त्या गोष्टी टॅकल करते की मला नाही फरक पडला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने तुझं हँडल. पण आपले घरचे असतात ना यार, त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी कुठेतरी वाईट वाटतं की हे जर माझ्या नातेवाईकांनी वाचलं किंवा माझ्या मित्रमैत्रिणींनी वाचलं तर कुठेतरी त्यांना पण हर्ट होऊ शकतं. कारण आपलं आपण हँडल करू शकतो पण आपली जवळची माणसं असतात जी आपल्यावर खूप जीवापाड प्रेम करतात आणि त्यांना नाही आवडत आपल्याला असं कोणीतरी वाईट बोललं किंवा काय. तर ते कसं असतं यार, त्यांना पण समजावं लागत असेल ना तुला की ठीक आहे बाबा छेन. नाही मला आतापर्यंत कुठल्याच नातेवाईकांना असं समजावायची गरज नाही पडली, कारण ते मला पर्सनली ओळखतात. त्यांना माहितीये की मी काय आहे, मी कशी आहे आणि मला नाही वाटत की त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा काही फरक पडतो. कारण ते ज्या वेनी मला बघतात त्यांना माझी ग्रोथ दिसते आणि प्रत्येक ठिकाणी वाईट बोलणारे लोक पण असतात, चांगले बोलणारे लोक पण असतात. आणि मला असं वाटतं की ऑब्व्हियसली सगळे ते लोक तर खूप मॅच्युअर आहेत, कारण ते त्यांच्या एज मध्ये मोठे आहेत. जे माझे रिलेटिव्ह आहेत, काका मामा मामी दादा वगैरे हे लोक कोणी असतील तर ते सगळे मोठे. सो ते त्या मेंटॅलिटीचे आहेत की त्यांनी एक्सेप्ट केलं की हे तिचं फील्ड. येस, तिचं ते फील्ड आहे, तिला वाईट पण ऐकणं आणि चांगलं पण ऐकणं. येस, पण माझ्याशी असं काही त्यांचं डिस्कशन होत नाही की मग हे असं बोलतात तुला कसं काय वाटत नाही वगैरे, कधीच नाही. हे खूप छान आहे आणि तू ब्लेस्ड आहेस की अशी माणसं तुझ्या लाईफ मध्ये. बरं, तुझे खूप फॅन आहे पण आम्हाला ऐकायचं की तू कोणाची फॅन आहेस का, की तुला खूप इच्छा आहे मनापासून की मला ह्यांना भेटायचं किंवा ह्यांच्यासोबत काम करायचं, मी वेडी आहे या माणसांसाठी जे तुझ्यासाठी लोक वेडी आहेत तसे. सो म्हणजे बरेचसे लोक आहेत असे. पहिलं तर सर्वात म्हणजे एक लिस्ट पूर्ण. सगळ्यात आधी पहिल्या नंबरला तर रणवीर सिंग आहे, जो म्हणजे मला ऍक्च्युली तो खूप व्हर्सटाईल ऍक्टर वाटतो. मला त्याचं काम प्रचंड आवडतं आणि त्यासाठी मला त्याला एकदा तरी लाईफ मध्ये भेटायची इच्छा आहे. त्याच्यानंतर जर मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर ओम भूतकर, मुळशी पॅटर्नचा लीड. तर म्हणजे मी त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये आहे, पण म्हणजे मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण मला लिटरली त्यांचं काम फार आवडतं. आणि मी जसं बाहेरून ऐकलं की ते ऍज अ पर्सन कसे आहेत की ते खूप शांत आहेत, त्यांना बिलकुल मीडिया इंटरॅक्शन नाही आवडत किंवा त्यांना लोकांच्यात जायला नाही आवडत. ते त्यांच्या फॅमिलीला भरपूर वेळ देतात, ते त्यांच्या वडिलांची खूप काळजी घेतात. मग त्यांचे वडील जर आजारी असतील तर त्यांचं काम जरी असेल तरी ते कामाला एक वेळेस प्राधान्य नाही देणार, पण त्यांच्या वडिलांची तब्येत त्यांना खूप महत्वाची आहे. सो ते असे पर्सनॅलिटी आहेत आणि हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा तर मी अजून त्यांचे जास्त फॅन झाले. सो असे ते दोन लोक आहेत आणि मला ऍक्च्युली त्यांना भेटायची इच्छा आहे. आणि टचवूड तू लवकर भेटशील आणि तुला काम पण करता येईल त्यांच्यासोबत. बरं, मी जेव्हा पण ऍक्टर किंवा सेलिब्रिटीज यांना भेटते ना तेव्हा त्यांना मी विचारते की तुमचा शो मस्ट गो ऑन वाला मुवमेंट आलाय का तुमच्या लाईफ मध्ये. तुझा पण शूटिंगशी संबंध येतो, तू पण बरेचसे प्रोजेक्ट करते आणि मिलियन मध्ये जाणारे करते, म्हणजे तुझ्यावर पण रिस्पॉन्सिबिलिटी असते. किंवा बाकीही सोशल मीडियावर तू जे काही करत असेल, प्रमोशन असेल, रील्स असतील, जेही करतेस प्रोफेशनल काम, त्याच्यामध्ये तुझी पण एक कमिटमेंट असेल, राईट. तर तुझ्या बाबतीत कधी झालंय शो मस्ट गो ऑन, जसं की आता तू म्हणालीस की ओम भूतकरांचं आहे की त्यांचं ठरलंय की हे झालं तरी मी घरी प्रायोरिटी देईन, पण कधी ते कामाला द्यावी लागते आणि जावं लागतं कारण नाईलाज असतो, तसं तुझं झालंय? नाही, मी म्हणजे माझं मी खूप गोष्टी मॅनेज व्यवस्थित करते
आणि म्हणजे मला थोडासा उशीर होत असेल प्रत्येक गोष्टीत, पण मला असं वाटतं की मी तर खूप छान मॅनेज करते. मी माझं काम पण त्याच ह्यानी करते आणि मी माझ्या घरी पण तेवढ्याच ह्यानी लक्ष देते. आणि अशी कुठलीच मुवमेंट नाहीये, कारण मी जे काही करते ते 100% देते, मनापासून करते आणि माझे एफर्ट्स तिथे नक्कीच म्हणजे मला त्याचं फळ मिळतं नक्कीच. सो असं कधीच नाही झालं. तर मॅन्डेटरी गोष्ट असते प्रत्येकाची, किंवा काही जणांना वाटतं की हे लकी शाम आहे किंवा हे माझ्यासोबत घडतं, किंवा काही जण असतं त्यांचं एक असतं की मी जसं की शिव ठाकरेच आहे की तो सिद्धिविनायकला जातो आणि त्याच्याशी हे आहे की मी सिद्धिविनायकवरनं जेव्हा रिटर्न येतो ना तेव्हा मला काही ना काहीतरी प्रोजेक्ट मिळतो. असं काहीतरी एक असतं प्रत्येकाचं, किंवा काही असं प्रोड्युसर्स असतं की मी या ऍक्टर सोबत काम केलं तर हा प्रोजेक्ट हिट जातोच, असं काहीतरी लकी चाम असतो किंवा एखादी मॅन्डेटरी गोष्ट असते. तुझं असं आहे का की जे अनुश्रीचं आणि ती करते, तिने ठरवले आणि ती करते की ही गोष्ट आहे ना ही मी करतेच करते, कुठलीही असेल? मला अजून तरी एक्सपिरियन्स नाही आलाय, कारण अभी तो मैंने शुरुआत की है. म्हणजे मी आताशी 20 वर्षाची आहे आणि जवळपास 4 ते 5 वर्ष झालं मी काम करते ह्या इंडस्ट्रीत आहे. पण असं काही नाहीये की म्हणजे हे केल्यावर मला हे मिळतंच किंवा हे केल्यावर हे मिळतंच, असं नाहीये. असं नाहीये. असं काहीच नाही, असं नाहीये. सगळी मेहनत आहे. नाही, मेहनत असं नाही, पण मला असं वाटतं की माझंच नाही असं, पण ओव्हरऑल आम्ही जे कास्टिंग आहोत गाण्यामध्ये, निक म्हणा, मी, रितेश, अंकिता असू, आम्हाला खूप लहान वयात हे सगळं मिळतं. आमचं नशीब ऑब्व्हियसली आम्ही जन्मताच खूप चांगलं नशीब घेऊन जन्मलोय, त्यामुळे आम्हाला हे लहान वयात एवढं सगळं मिळतंय आणि आम्ही घरच्यांचे स्वप्न पूर्ण करतोय. काही लोक असतात आणि जेवढं आपण म्हणतो की आम्ही खूप स्ट्रगल केलंय किंवा करतोय, तेवढं स्ट्रगल तर आम्ही पाहिलेलं नाहीये. स्ट्रगल मेन म्हणजे काय असतं हे तर आम्ही पाहिलेलंच नाही. ऑब्व्हियसली आमचं जे काही चालू आहे ते सगळं नशिबावर चालू आहे, कारण बरेच लोक असतात त्यांनी आयुष्यात खूप स्ट्रगल केलेलं असतं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी. ते लोक खूप झटत असतात, म्हणजे जेवण सोडून, खाणं पिणं सोडून, झोप नसते, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्याच नाहीत. आणि काही लोक एवढं सगळं करून पण त्यांना मुठभर मिळतं, किंवा ते म्हणजे म्हणतो ना आपण जिथे पोहोचायचं असतं त्यांना तिथे ते पोहोचत नाही. सो मला असं वाटतं की हे जे सगळं आहे ते आमचं नशीब खूप चांगलं आहे आणि आम्हाला खूप आयुष्यात खूप चांगली माणसं मिळाली आहेत आणि त्यामुळे हे सगळं मिळतंय. सो येस. तर आम्ही या नखरेवाली गाण्याच्या निमित्ताने बरेचसे किस्से ऐकलेत. त्यांनी सांगितलंय की तो बिचारा ते गॉगलचा जो मुवमेंट आहे तो अचानक ठरलाय, किंवा झाडावरती तो चढला होता आणि ते डीओपीज वगैरे होते आणि त्याला ते प्रेशर होतं. तुझ्या बाबतीत असं काही होतं का की एखादा आहे की होतच नव्हतं? जसं की गेल्या वेळेला मला निक म्हणालेला की त्याला कुंभाराचा रोल होता आणि बिचारा त्याला असं वाटत होतं की पहिला शॉट आहे आणि मी दिसायला हवा, म्हणून तो बिचारा मडकी घेऊन पुढे यायचा आणि त्याला सगळे ओरडायचे आणि त्याला फील्ड मधनं बाहेर काढलं जायचं. तर तुझ्या बाबतीत अशी गंमत आहे का एखादी जी तुला शेअर करायला आवडेल? की कारण जेव्हा गाणं बघू, आम्ही बघितलंय, पण तू किस्सा सांगितल्यानंतर लोक पुन्हा जाऊन बघतील आणि म्हणते अनुश्री या शॉट बद्दल बोलत होती. असं एखादं आहे का की आता जवळपास 1-1.5 महिना झालाय, 2 महिने झाले असतील मे बी गाण्याला. सो मला एवढं काही आठवत नाहीये म्हणजे तिथल्या त्या मुवमेंट्स, पण बेसिकली 2च दिवसाचं शूट होतं. नाही, मला नाही आठवत आहे की तेव्हा अशी काही मुवमेंट होती का, किंवा खूप रिटेक झाले होते एखाद्या गोष्टीला, किंवा एखादा वन टेक मध्येच केल्या भाईनी, किंवा हा खूप भारी जमलाय. जाऊ दे, ते बिचारीला नाही आठवत. नाही, मला महिने झाले. महिने झालेत, मला आठवत नाही. पण म्हणजे माझं मी आधीपासून जेव्हा पण मला बरेचसे सीन असतात गाण्यांमध्ये, कानाखाली मारायचं वगैरे असं असतं. तर आमचं पहिला नाही, मे बी 2रा का 3रा सीन होता. फर्स्ट डे ला आम्ही दुपारी 2:30-3च्या दरम्यान शूट करत होतो. तर तो सीन जो पहिला आहे की आम्ही घेऊन दोघी चाललेलो असतो हंडा. त्याच्यानंतर आमची धडक होते एका मुलासोबत आणि मी त्याला ओरडते, मारते. सो मी तिथे लिटरली स्वतःहून कानाखाली मारली होती त्याला, आणि त्याला ऑब्वियस म्हणजे डेंजर, त्याला खूप घाण लागली होती ती कानाखाली. प्रतीकला, तो जो होता ऍक्टर तो प्रतीक होता. तर म्हणजे माझं असंच आहे, मी नाही का रिअल मध्ये करते ते, मग फीलच नाही येत मला, मग मी रिअल मध्ये कानाखाली मारते. मला काही असेल चिमटा काढायचं मी रिअल मध्ये काढते. म्हणजे समोरच्याला खरोखरच बसतं आणि त्याला ऍक्टिंग करावी नाही लागल्याची की असं आहे म्हणून. पण खऱ्या आयुष्यात कधी मारामारी केलीस तू? मारल्यास कोणाला? एखादा किस्सा आहे? किस्सा मारलं नाहीये, ओरडलीस?
नाही मारलं असेल पण माझ्या एवढं काही लक्षात नाही राहते ते, म्हणजे माझ्या लक्षात नाही येते ते, मारलं पण असेल एकदा खूप आधी. मी 5वी 6वी 7वीत असेल मे बी 7वीत. तर तेव्हा 2 मुलं होती आणि अशीच नॉर्मल टवाळकी पोरं म्हणतो आपण, तर तशी 2 मुलं होती आणि मी आणि माझी फ्रेंड वैष्णवी आम्ही रात्री जेवल्यानंतर चक्कर मारायला गेलो होतो बाहेर, कारण आम्ही मेन मार्केटमध्येच राहत होतो. सो आम्ही रात्री सगळेच म्हणजे घरातले ऑलमोस्ट सगळेच बाहेर एक चक्कर मारून वगैरे गप्पा गोष्टी करून यायचो. तर आम्ही दोघी तशाच बाहेर निघालो आणि 2 मुलं आली आणि त्यांनी थांबवलं, गाडी त्यांची थांबवली. स्प्लेंडरवर आले होते ते आणि त्यांनी विचारलं की हो का नाही सांग. म्हणजे त्यांचा प्रश्न असा होता, हो का नाही सांग. माझं झालं काय, हो का नाही सांग काय, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हो का नाही सांग. माझं झालं की चप्पल काढून मारेन तुला. आणि नाही मी लिटरली चप्पल काढली फेकली आणि ए मूर्ख तुझं काय, मग डोकं फिरलंय का वगैरे इथपर्यंत आमचा असा कालवा चाललेला. ते जोरात निघून गेले 2 व्हीलर घेऊन. सो ती एक मुवमेंट झाली अशी, पण असं काही नाही की मी धरून मारलंय वगैरे आणि खूप शिवाय घातलं असं काही. पण ही डेअरिंग पण लागते यार, नाहीतर काही जण घाबरतात. नाही माझं घर जवळच होतं ना, त्यामुळे मला पण तेवढा कॉन्फिडन्स आला की यार माझं घर इथेच आहे, काही झालं तरी घरातले लगेच येतील बाहेर असं. पण हे किस्से असतात जे आठवण काढल्यानंतर आपल्याला नंतर त्यावेळेला भीती वाटते, पण नंतर ऑब्व्हियसली आठवल्यावर आपल्याला काय वाटतं की थोडंसं प्राऊड वाटतं मी हे केलं. सो मुलींमध्ये असते ती सुपर पॉवर, ती आयत्या वेळेला बाहेर पडते. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. मला वाटतं की तुझे लाडके फॅन्स आहेत जे बघतायत तुझा इंटरव्ह्यू आणि ते गाणं ज्याच्यावर ते प्रेम करतात, मला वाटतं ते आणखीन प्रेम करतील जर तू स्वतःहून प्रेमाने अपील केलं. सो मला वाटतं की तू त्यांना सांगावं. सो नखरेवाली गाणं हे प्रशांत नकटे ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती रिलीज झालेलं आहे आणि जवळपास 34 मिलियन क्रॉस केलंय ते गाणं आणि लोकांचं भरपूर प्रेम मिळतंय आणि प्रचंड गाजतंय ते गाणं. तर मे बी तुम्ही पाहिलं नसेल तर लगेच जा प्रशांत नकटे ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती गाणं पहा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला मी कशी वाटले, माझं काम आवडलं का. आणि यस, आणि तुम्हाला पुन्हा नवीन नवीन गाण्यातून मला बघायला आवडेल का हे पण सांगा कमेंट. थँक्यू.